नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. मनुष्य विजयानं नम्र होतो, राणे विजयानं हिंस्त्र आणि बेफाम होतात. कोकणातून शिवसेना संपवली या राणेंच्या टीकेला सामनातून उत्तर. लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणात महायुतीला प्रचंड यश. महायुतीला तडीपार करण्याची घोषणा करणाऱ्यांनाच कोकणवासियांनी तडीपार केलं. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. कुडाळ मालवणमधून कमी मतदान झाल्याचं सांगत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी मागितली विनायक राऊतांची माफी. मालवणमध्ये झालेल्या चिंतन बैठकीमध्ये मागितली जाहीर माफी. छगन भुजबळांनी राज्यस्तरीय समता परिषदेची बैठक बोलावली. आज सकाळी 11 वाजता वांद्र्यामध्ये बैठक होणार. पक्षांतर्गत नाराजीसह जरांगेंच्या आंदोलनाविषयी महत्वपूर्ण चर्चा होणार. जालन्यामध्ये ओबीसींच्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली. वडी गोदरीमधल्या उपोषणस्थळी लक्ष्मण हाकेंवर उपचार. आज सकाळी 9 वाजता सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला भेट देणार. खासदार संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड हाकेंची भेट घेणार. ईव्हीएमला मोबाईल कनेक्ट नसतो. अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही. मोबाईलवरून ईव्हीएम हॅकिंगचे आरोप फेटाळत निवडणूक आयोगाचा खुलासा. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाला खळबळजनक वळण. मतमोजणीच्या वेळेला रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे ईव्हीएमशी कनेक्टेड फोन असल्याचा आरोप. 2 जणांवर गुन्हे दाखल. मतमोजणीच्या दिवशी डेटा अपडेट करण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते. डेटा अपडेट करण्यासाठीचा मोबाईल वायकरांच्या मेहुण्याकडे गेला. निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचं स्पष्टीकरण. कोर्टाच्या आदेशाशिवाय कोणालाही सीसीटीव्ही फुटेज देता येणार नाही. पोलीस तपासासाठीही कोर्टाच्या परवानगीशिवाय सीसीटीव्ही देऊ शकत नाही. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांची माहिती. ठाकरे गटानं जिंकलेल्या जागांवरील ईव्हीएमवर संशय घेतला नाही. वायकरांना जनतेनं निवडून दिलंय. कितीही आदळापट करा, धनुष्यबाणाला जास्त मतं. मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर खोचक टीका. पराभव जिव्हारी लागल्यानं त्यांचा रडीचा डाव सुरू. रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार, तर वायकर पोस्टल मतांवर विजयी. निरुपमांनीही आरोप फेटाळले. रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडच्या मोबाईलमध्ये ईव्हीएम हॅक करणं ॲप. आदित्य ठाकरेंचा आरोप. निवडणूक आयोग मतमोजणी दरम्यानचं सीसीटीव्ही का देत नाही, आदित्य ठाकरेंचा सवाल. वायकर प्रकरणामध्ये थेट राहुल गांधींचं ट्विट. ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर टीका. एलन मस्क यांनी शंका वर्तवलेल्या ईव्हीएमचं ट्विट रिट्विट करत मुंबईतल्या निकालावर सवाल. एलन मस्क यांनी गाड्या बनवण्याचं काम करावं, फुकटचा सल्ला देऊ नये. खासदार प्रफुल्ल पटेल यांचा खोचक टोला. राहुल गांधींनी निवडून आले तिथे ईव्हीएमवर अविश्वास दाखवावा. जिकडे जिंकले तिकडे ईव्हीएम चांगलं, हरले तिथे सेट केलं म्हणतात. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. लोकसभेचं उपाध्यक्षपद इंडिया आघाडीला न मिळाल्यास थेट लोकसभा अध्यक्षपदाची ही निवडणूक लढवणार. सूत्रांची माहिती. नियमाप्रमाणे उपाध्यक्षपद विरोधकांना मिळण्याचा दावा. शिंदे मुख्यमंत्री पण फडणवीस आमचे नेते. मी ओपन बोलतो. पार्टीच्या अनुषंगानं फडणवीसांच्या आदेशानं कारभार चालतो. नवी मुंबईतल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांचं वक्तव्य. परत येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या आमदारांची संख्या मोठी. शरद पवार आणि जयंत पाटील योग्य तो निर्णय घेतील. अमोल कोल्हेंचं वक्तव्य. पंकजा मुंडेंनी वायबसे कुटुंबियांची भेट घेतली. पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्यानं समर्थक पोपट वायबसेची आत्महत्या. वायबसे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडेंना अश्रू अनावर. जीव देऊ नका, नाहीतर मी राजकारण सोडून देईन. केवळ राजकारणामुळे असं घडतंय असं मला वाटेल. पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. छत्रपती संभाजीनगरमधल्या पराभवानंतर ठाकरे गटाची आढावा बैठक. संभाजीनगरमध्ये आपल्याला फक्त पक्षाला बांधणाऱ्यांचं मतदान झालं. मुस्लिम आणि दलित समाजाचं मतदान आपल्याला झालं नाही. अंबादास दानवेंचं वक्तव्य. शरद पवार गटानंतर ठाकरे गटाचाही पुण्यामधल्या 6 मतदारसंघावर दावा. 8 पैकी 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची पवार गट ठाकरे गटाची मागणी. मवियामध्ये पुण्यातल्या जागेवरून संघर्ष वाढण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये ठाकरे गट 2 जागा लढवणार. ठाकरेंमुळे काँग्रेस राज्यामध्ये 13 खासदारांवर गेली. चंद्रहार पाटलांचं विधान. कोल्हापूरमध्ये लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा सक्रिय. स्वाभिमानीची 22 आणि 23 जूनला बारामती इथे राज्य कार्यकारिणी बैठक. सिक्कीममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रामधल्या पर्यटकांशी मुख्यमंत्री शिंदेंनी साधला संवाद. मुख्यमंत्री कार्यालय रेस्क्यू टीमच्या संपर्कात. आम्ही मराठा आरक्षण खेचून आणू, मनोज जरांगेंना विश्वास. मराठा समाजाची एकजूट आणि चळवळीवर माझा विश्वास असल्याचंही वक्तव्य. जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग. ओबीसी आंदोलनाकडे मात्र पाठ. सगळे सुरांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा. प्रकाश शेंडगेंना विनंती, त्यांनी आमचं वक्तव्य नीट ऐकावं. इतर समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंच्या इशाऱ्यावर मंत्री देसाईंची प्रतिक्रिया.
मराठा आरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवण्यात आला. भाजप नेते अशोक चव्हाण यांचा विरोधकांवर आरोप. मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजाला सवलती मिळाव्यात, मागण्या मान्य झाल्या नाही तर महायुतीला विरोध करण्याचा इशारा. आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची आज पुण्यामध्ये बैठक. संघ मुख्यालय मोतीबागेमध्ये बैठक. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवावर चर्चा होण्याची शक्यता. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. शिंदेगड आणि ठाकरे गटाच्या घंटानाद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी. किल्ल्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर बॅरिकेड्स. कल्याणच्या टिळक चौकामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने. अनेक कार्यकर्ते दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने रवाना. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीचे मतदान 26 जून रोजी पार पडणार. निवडणूक प्रशिक्षण घेताना प्रत्येक जबाबदारी दक्षतापूर्वक पार पाडा. निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना. कोकण मराठवाड्यामध्ये हवामान विभागाचा येलो अलर्ट. राज्यामध्ये मान्सून रखडल्यानं विदर्भातील तापमानामध्ये वाढ. वाशिम जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. पेरणी झाल्यानंतर पाऊस आल्यानं शेतकरी सुखावला. नांदेडमध्ये काल रात्री पावसाची हजेरी. मात्र पेरणीसाठी शेतकऱ्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षाच. परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची हजेरी. रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस. पावसाच्या आगमनानंतर शेतीच्या कामांना वेग येणार. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटामध्ये 3 ठिकाणी दरड कोसळली. घाटावरील वाहतूक एकेरी सुरू. मात्र दरडीचा धोका कायम. पावसाअभावी मुंबईतल्या धरणक्षेत्र तहानलेली. मुंबईकरांवरील पाणी संकट गडद होण्याची भीती. उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 10 दिवसांमध्ये 10% वाढ. पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत 148 मिलीमीटर पाऊस. पुणे अपघात प्रकरणामध्ये वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेल्या ससून रुग्णालयामध्ये अनेक बदल आवश्यक. वरिष्ठ डॉक्टरांच्या समितीचं मत. कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं पावलं उचलावीत. 117 पानांचा अहवाल सादर. बकरी ईद निमित्त पुण्यामधल्या गोळीबार मैदान चौक परिसरामधील वाहतुकीमध्ये बदल. गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ मार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद. पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सर्व ठिकाणी मैदानी चाचणी देता येणार. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून परिपत्रक जारी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन. तर केंद्र शासनानं कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 वरून 50% केला. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांसाठी 27 जूनला ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान 125 कोटी रुपये मिळण्याची शक्यता. मागील 4-5 वर्षामध्ये दुकानांची विक्री नाही. मुंबईत पाण्याच्या नियोजनाचा अभाव. बोरिवलीमध्ये अर्धा तासच पाणी. म्हाडा कॉलनीमध्ये कमी दाबानं पाणी. तर बीडीडी चाळीमध्ये अनेक घरांना पाणी नाही. तर जुहू कोळीवाड्यामध्ये रहिवाशांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण. मांद्रे ते दहिसर दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर. पीकेसी पश्चिम द्रुतगती महामार्गावर नेहमीच जाम. प्रवासी आणि चालकांना नाहक त्रास. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई. मे महिन्यामध्ये 4 लाख प्रकरणांमधून 2844 कोटींचा दंड वसूल. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पालिकेची पूर्वतयारी सुरू. 22 जून रोजी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीचं आयोजन. मध्य रेल्वेकडून 2 महिन्यामध्ये जाहिरातींच्या माध्यमातून विक्रमी महसूल जमा. प्रवासी तिकिटांव्यतिरिक्त मध्य रेल्वेकडून 17 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा. धारावी पुनर्विकासासाठी शासनाच्याच कंपनीला जागा हस्तांतरित. अदानी समूहाला कोणतीही जागा हस्तांतरित करण्यात आलेली नाही. राजकीय आरोपांबाबत राज्य शासनाच्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधील सूत्रांची माहिती. राज्यामधल्या गृहप्रकल्पांना महारेराचा दणका. 1750 गृहप्रकल्पांची नोंदणी स्थगित. बांधकाम पूर्ततेच्या तारखेची डेडलाईन न पाळल्यानं कारवाई. आपल्या दवाखान्यामध्ये आता कर्करोग तपासणी होणार. कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी विभागीय स्तरावर निदान आणि प्राथमिक सेवा पुरवण्याचा महापालिकेचा निर्णय. पावसाळ्यानंतर सुविधा उपलब्ध होणार. लिफ्टमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग. डोंबिवलीमध्ये घडली धक्कादायक घटना. विनयभंग करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. उल्हासनगरमध्ये पोलीस आणि ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न. अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकला ठराविक वेळेतच वाहतुकीसाठी परवानगी. नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई होणार. गरम समोसा मागितल्याच्या रागातून दुकानदाराची ग्राहकाला मारहाण. रागाच्या भरामध्ये ग्राहकाचं डोकं फोडलं. मुंब्रा परिसरामधली घटना. उल्हासनगरमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी 39 दुकानांवर धडक कारवाई. जेसीबी मशीनद्वारे दुकानं जमीनदोस्त. व्यापाऱ्यांची नाराजी तर प्रशासनाची कठोर भूमिका.
अंबरनाथमध्ये नालेसफाईमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली. नाल्यामधला कचरा बाजूलाच टाकल्यामुळे दुर्गंधी. पालिकेकडून नालेसफाईच्या कामाचा देखावा सुरू. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली. रस्त्यावर सर्रासपणे सिलेंडर लावून खाद्यपदार्थांची विक्री. विक्रोळीमधल्या 16 वर्षीय दर्शन गावडे या चित्रकारानं काढलं पंतप्रधान मोदींचं चित्र. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानं काढलं चित्र. दर्शन गावडे मोदींना चित्र देण्यासाठी दिल्लीला जाणार. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी खालावली. केवळ 12.91% पाणीसाठा उपलब्ध. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुणे मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणं आता अधिक सोपं होणार. 5 मेट्रो स्थानकांकडून नवीन प्रवेशद्वारं खुली. यात पुणे महापालिका, छत्रपती संभाजी उद्यान, डेक्कन जिमखाना, कल्याणी नगर आणि बोपोडी मेट्रो स्थानकांचा समावेश. नागपुरात रेल्वे प्रशासनाकडून वॉर रूम स्थापन. प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेत प्रशासन सज्ज. वॉर रूम 24 तास सुरू राहणार. रेशनसाठी ई-केवायसी बंधनकारक. सातारा जिल्ह्यामध्ये सुमारे 3,90,000 रेशन कार्ड धारकांच्या ई-केवायसीची प्रक्रिया सुरू. गेल्या 15 दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. वाशीच्या एपीएमसी बाजारामध्ये कांद्याच्या प्रति किलो 25 ते 30 रुपयांचा दर. 11वी प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी असल्याचं चित्र. प्रवेशासाठी उपलब्ध 1,19,000 जागांसाठी केवळ 92,000 अर्ज. महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर. राज्यामधल्या 37 विद्यार्थ्यांना 100% लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 2024-25 साठी शुल्क परतावा धोरण जाहीर. 30 सप्टेंबर 2024 पूर्वी प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्याला पूर्ण शुल्क परत मिळणार. गुजरात दंगली आणि बाबरी मशीद पाडल्याच्या घटना. शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज नाही. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची भूमिका. विद्यार्थ्यांना आता शाळेतच पास वितरण करण्यात येणार. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम हाती. गावाचा उंबरठा ओलांडणाऱ्या 67 मुलांची सुखरूप घर वापसी. प्रशिक्षित जवान आरपीएफकडून नन्हे फरिश्ते ऑपरेशन हाती. साई भक्ताकडून साईंच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण. 648 ग्रॅम सोन्याचा 42 लाखांचा मुकुट. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या हस्ते इंदापूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची उपस्थिती. सरकारकडून वारकऱ्यांच्या निर्णयानं दिलेल्या अनुदानाला तुकाराम महाराजांचे वंशज हबप प्रशांत मोरेंचा विरोध. सरकारनं 20,000 मदतीचा निर्णय मागे घ्यावा. प्रशांत महाराज मोरेंची मागणी. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांकडून 40गाव रोड परिसरामध्ये रूट मार्च. जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित. धुळ्यामधल्या श्री क्षेत्र मोर शेवडीमधून पंढरपूरसाठी पायी दिंडीचं आयोजन. अनेक भक्त सहभागी. पायी दिंडीची 32 वर्षांची परंपरा. चांगल्या पावसासाठी धुळे शहरामधल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये गंगा दशहरा उत्सव साजरा. वरुण राजाकडे भक्ताचं साकडं. धुळ्याच्या देऊर बुद्रुकमध्ये वादळी पावसामध्ये झालेल्या नुकसानीची सुभाष भामरेंकडून पाहणी. माजी खासदार सुभाष भामरेंकडून नुकसानग्रस्त भागामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न. ग्रीन धुळे वृक्ष टीमकडून एका दिवसामध्ये 251 वृक्षारोपण तर 637 झाडांचं वाटप. शहरामध्ये ग्रीन धुळे वृक्ष टीमला चांगला प्रतिसाद. बदलापूरमधल्या सत्कर्म आश्रमामध्ये वृक्षारोपण. आमंत्रा ग्रुपचा उपक्रम. आश्रमाच्या परिसरामध्ये अनेक झाडी लावण्यात आली. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे दर 2,000 रुपये क्विंटलवर. मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी मजूर टंचाईची समस्या. शेतकऱ्यांसमोर मजूर टंचाईमुळे मोठी समस्या निर्माण. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीचं लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता. मागच्या हंगामामध्ये मिरचीला चांगला भाव मिळाल्यानं यंदा विक्रमी लागवडीची शक्यता. नंदुरबारच्या चांदसैली घाटामधल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याची भीती. प्रशासनाकडून उपाययोजना मात्र शून्य. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सायबर गुन्ह्यामध्ये वाढ. 2 गुन्ह्यामध्ये 78 लाखांची फसवणूक तर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 20 गुन्हे दाखल. केंद्रीय निवडणूक आयोगानं एलॉन मस्क यांना फटकारलं. भारतामधल्या निवडणुकांची विश्वासार्हता बदनाम करण्याचा प्रयत्न. भारतामध्ये आणि ईव्हीएम हॅकिंगचे प्रात्यक्षिक दाखवा. निवडणूक आयोगाचं एलॉन मस्क यांना आव्हान. पेटीएमची मूव्ही आणि इव्हेंट तिकीट व्यवसाय विकण्यासाठी झोमॅटोशी बोलणी. 1500 कोटी रुपयांमध्ये करार होण्याची शक्यता. लोकसभा निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा. तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. संघाच्या मुखपत्रातून भाजपवर टीका करण्यात आल्यानंतर दोघांमध्ये चर्चा. दिल्ली पाणी प्रश्नावरून भाजप आक्रमक. पश्चिम दिल्लीमध्ये भाजप खासदार कमलजीत सेहरावत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. दिल्ली सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी.
नीट परीक्षेमधल्या घोटाळ्यामध्ये दोषी आढळल्यास कोणाची सुटका केली जाणार नाही. देशामधल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. नीटचे पेपर सोडून देणाऱ्या रॅकेटमधील 5 आरोपींना पोलिसांनी केली अटक. प्राचार्य देखील रॅकेटमध्ये सहभागी. आरोपीने 27 विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये घेतल्याचं उघड. मणिपूरमध्ये सीएम हाऊस जवळची या घराला आग. अग्निशमन दलानं 1 तासामध्ये विझवली आग. 5 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही झाला होता हल्ला. भारतीय हवाई दल रेड फ्लॅग युद्धाभ्यास 2024 मध्ये सहभागी. अमेरिकेमधल्या अलास्कामध्ये सिंगापूर जर्मन हवाई दलासह संयुक्त सराव. इस्रायल आणि गाझामधील संघर्षामध्ये मोदींनी हस्तक्षेप करावा. पॅलेस्टाईनचे पंतप्रधान मोहम्मद मुस्तफा यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी. युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून बिश्नोई गँगकडून धमकी देणाऱ्या आरोपीला राजस्थानच्या बुंदी इथून अटक.